आणि नंतर आपण बघणार आहोत राज्यातल्या राजकारणासंदर्भातल्या बातम्या। पार्थ पवार यांना मावळमधून तिकीट द्यायला शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली आणि यावर रोहित पवार यांनी केलेल्या पोस्टनंतर पवार घराण्यातला गृहकलह जगासमोर आला। पण तुर्तास या वादावर पडदा टाकण्यात पवारांना यश आलेलं असलं तरी हे पॉवर वॉर नव्या संघर्षाची नांदी तर नाही ना, अशी चर्चा रंगते आहे। एक स्पेशल रिपोर्ट बघूयात। मावळमधून पार्थचा मार्ग मोकळा तर माढ्यातून पवारांची माघार। साहेबांच्या माघारीला नातू रोहितचा विरोध। पवार कुटुंबात नेमकं चाललंय तरी काय? महाराष्ट्राच्या राजकारणाला काका पुतण्याचा संघर्ष तसा नवा नाही। अगदी पेशवाईपासून ते ठाकरे मुंडेंपर्यंत याची परंपरा अखंडितपणे सुरूच आहे। चाणाक्ष शरद पवारांनी मात्र आपल्या घरातला कुटुंब कलह हा आजवर कधीच असा चव्हाट्यावर येऊ दिला नव्हता। अगदी मीडियाने सुप्रिया दादांमधल्या कथित वादावर नको तितकी खरडेघाशी केली तरीही पण नातू पार्थच्या मावळ उमेदवारीच्या निमित्तानं पहिल्यांदाच पवार कुटुंबातला ग्रहकलह जगासमोर आलाय। अजित दादांच्या आग्रहापुढे पवारांना पार्थला तिकीट हे द्यावंच लागलं। पण एकाच घरात किती तिकीट द्यायची म्हणून मग अखेर आजोबा पवारांनीच माढ्यातून माघार घेतली। पण या माघारीला त्यांच्याच दुसऱ्या नातवानं म्हणजेच रोहितने थेट फेसबुकवरूनच जाहीर विरोध दर्शवल्याने पवार कुटुंबातही सारच काही आलबेल नसल्याचं चित्र पहिल्यांदाच जगासमोर आलं। गमत अशी आहे की आता मुलगा नाही आहे पण पुतणी आहे, नातू आहेत, नातवंड आहेत। या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही आता गुंतले गेलेले आहात आणि त्याच्यावरती मात करता येते की नाही हा मोठा मुद्दा आहे। तर मला असं दिसतं की त्याच्यावरती मात करता येणार नाही आहे। पहिला प्रश्न त्यांच्या आरोग्याचा आहे, त्यांच्या धावपळीमध्ये किती आता ते लक्ष घालतील याचा आहे। दुसरा प्रश्न पक्षांतर्गत आणि घरामध्ये देखील काही गोष्टी सुरू झालेल्या आहेत। म्हणजे पार्थ पवार बऱ्यापैकी गप्प राहिला, पण रोहित पवारांनी सांगितले की काका आजोबा तुम्ही निवडणुकीमध्ये उतरा आणि त्याच्या संबंधीच्या प्रतिक्रिया देखील सुरू झाल्या। मला असं दिसतं की फार मोठ्या प्रमाणामध्ये पवारांच्यावरती दबाव आहे। या फेसबुक पोस्टवर नंतर रोहितने स्पष्टीकरणही दिलंय, पण यातून कार्यकर्त्यांमध्ये जो संदेश जायचा तो गेलाच नाही। आता मी जी पोस्ट केली आहे ती नातू म्हणून खरं तर नाही केली, ती मी एक राष्ट्रवादीचा साहेबांचा कार्यकर्ता म्हणून ती पोस्ट केली। आणि तुम्ही म्हणाला की आधी वेगळा निर्णय नंतर वेगळा निर्णय, एक आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की पवार साहेबांनी सांगितलेलं की मी निवडणूक लढणार नाही, पण शेवटी तिथं जर तुम्ही बघितलं तर पवारसाहेब जिथं कुठं जायचे तिथे असणारे जे लोक आहेत ते पवारसाहेबांना म्हणाले पवारसाहेब तुम्ही विचार करा, पवारसाहेब तुम्ही आलं पाहिजे, तिथे गेलं पाहिजे। मावळमधून पार्थला तिकीट देतानाच शरद पवारांनी माढ्यामधून मात्र स्वतःची उमेदवारी मागं घेतली। यासाठी एक तर्क असा सांगितला जातोय की पार्थच्या उमेदवारीकरता अजित पवार आग्रही राहिले, आपला मुद्दा त्यांनी रेटून धरला। तर दुसरं कारण हे सांगितलं जातंय की माढ्यामध्ये वातावरण चांगलं नव्हतं, दगाफटका झाला असता। कारण काही असो, पार्थ करता स्वार्थ बाजूला ठेवून पवारांनी परमार्थ साधलाय हे मात्र नक्की। पार्थ पाठोपाठ रोहितने जामखेड कर्जत मतदारसंघातून विधानसभेची तयारी सुरू केली। त्यामुळे पवारांच्या घरातले तब्बल 5 जण निवडणूक लढवणार आहेत। किंवा जसं म्हटलं की 5-5 पवार, तर याच्याकडं तुमच्याकडे काय उत्तर आहे? याचा कसा प्रतिवाद करणार? शेवटी कसं असतं की पुण्याही असेल नाही तर तुमच्या आजी आजोबांनी काय काम केलं, आई वडिलांनी काय काम, त्याची मदत होती। कारण का शेवटी लोकांचं असं म्हणणं असतं की आई वडील आजोबांनी जर एवढं मनापासून काम केलं असेल, स्वच्छ मनापासून जर सेवा केली असेल तर त्यांची पुढची पिढी पण ती करू शकते आणि याच विश्वासात ते निवडून देतात। ते पहिली गोष्ट। दुसऱ्यांना निवडून यायचं असेल तुमच्या स्वकर्तृत्वावर तुम्हाला निवडून यावं लागतं। रोहितला विधानसभेचे तिकीट मिळालं तर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार आणि रोहित पवार असे 5-5 पवार मैदानात असतील। मग कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंजाच उचलायच्या का? या शरद पवारांच्याच वाक्याची आठवण आल्या वाचून राहत नाही। शिवाय आपला तो पार्थ, दुसऱ्याचा तो सुजय या चर्चेमुळे राष्ट्रवादी म्हणजेच पवार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे का, अशी ही घराणेशाहीची नवी टीकाही ओघाने येणारच। अशा सगळ्या आरोपांचं चक्रव्यूह भेदूनही पवारांनी तिकडे नगरच्या राजकारणात विखेना कात्रचा घाट दाखवलाय म्हणा। तर मंडळी, असं हे पवारांचं राजकारण। पण हेच घरफोडीचं राजकारण उद्या पुढे जाऊन पवारांच्याच घरात सुरू झालं नाही म्हणजे मिळवली। तसंही राज्यातले तमाम पवार विरोधक यासाठी टपून बसलेले आहेतच। ब्युरो रिपोर्टसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे। नमस्कार, मी रेणुका। या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। आणि लोकसभा निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपल्यात आणि काही दिवस उरलेले असतानाच भाजपच्या सोशल मीडिया सेलच्या चॅम्पियन्सने एक नामी युक्ती लढवली आहे। चौकीदार चोर है या मोदींवरच्याच टीकेचा वापर करत भाजपनं विरोधी पक्षांवरच एक स्ट्राईक केलाय। मैं भी चौकीदार या नावाचा एक व्हिडिओ भाजपनं तयार केलाय आणि तो ट्विटरवर सध्या गाजतो आहे।
आश्वस्त रहिए, आपका ये चौकीदार पूरी तरह से चौकन्ना है।